नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मारडे स्पेशली सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थंडी कधी ऊन कधी पाऊस वाईटा का इरिटेट होत आहे. आज खूपच उशीर झालाय. वाजलेत बघा 10:49. आता जस्ट चालू करते. आता तुम्ही असं एवढा उशिरा हा अर्ध्या तासापूर्वी आलेले, पण अर्धा तास झालं. सगळं साफसफाई हे ते तुम्हाला माहिती आहे. अर्धा तास लागतो सगळं साफसफाई. आज ऑइल वगैरे चेक केलेले, तर ऑइल आहे एल आणि एचच्या मध्ये आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. एलच्या खाली गेलं की चेंज करायचं, म्हणजे चेंज नाही करायचं, रिफिल करायचं. त्याला एलच्या थोडंसं वर न्यायचं आहे, हे काम करत राहायचं. एल आणि एचच्या मध्येच ठेवायचं त्याला, एलच्या खाली येऊन द्यायचं नाही कधी. तर आज आहे शनिवार, तर बघूया आज काय होते काय नाही. एवढा उशीर आल्यावर काही होणार, पण अपेक्षा आहे की 1000 मेंटेनन्सचा तर विचारच केला नाही आज. एवढा उशीर आल्यावर 1000 झाले म्हटलं देव पावला. तर चला बघूया 1000 कशा नाही. साहजिक की जी पडल ती ऑर्डर घ्यायची. 50 ते 50, 100 ते 100. आता काय करणार, चला. लास्ट ऑर्डर आहे आपली. मार्केट यार्डला होतं, रम्यनगरीमध्ये आला होता आणि त्याला ड्रॉप केले. 2-3 ट्रान्झॅक्शनला असंच त्रास व्हायला लागले की ते जे आहे ट्रान्झॅक्शन घेत नाहीये. कारण सकाळपासून जास्त ट्रान्झॅक्शन झालं, कारण सकाळपासून आपण नुसतं 40-50 ऑर्डर मारतो छोट्या वाल्या. तर नाही इलाजाने सगळ्यांकडून आता आपल्याला लास्टचे जे 2-3 कस्टमर होते त्यांच्याकडून आपल्याला कॅश घ्यावं लागलं आणि आता पाठवला. आता आलाय बघा. तर फायनली मित्रांनो कॅश ऍक्सेप्ट केलेली आपण, आणि आपल्याला आता हेच करावं लागणार, नाही तर नवीन अकाउंट खोलायला लागणार आहे. जे की मला वाटतं नवीन अकाउंट खोलणं म्हणजे त्याला मेंटेनन्स ते नाही परवडत रे आपल्याला. काय सांगू तुम्हाला आता, काय गरिबी काय लेवलची आहे. थंडी वाजायला लागली मला. तर अशी काहीतरी कंडिशन चालू आहे माझी, जे की मला वाटतं खूपच वाईट कंडिशन चालू आहे. नवीन अकाउंट खोलायचं म्हणलं तर 3-1 हजार रुपये मेंटेनन्स खोलणं, एक तर बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया. 3000 तर कमीत कमी ठेवावं लागेल. त्यात 3000 ठेवणं म्हणजे हृदयावर दगड ठेवल्या का माझ्या. त्यामुळं दुसरं काही ऑप्शन नाही आहे. फॅम्पे बी नाटकी करायला लागल्यात, कधी 10 रुपये कट करतायत तर कधी ट्रान्झॅक्शन लिमिट थांबवत आहे. आता करू तर करू काय कळा नाही. काय करू सांगा आता, तुम्हीच मला सजेस्ट करा की असली कुठली बँक असली जी जिओमध्ये चालेल आणि दिवसातनं 20-30 ट्रान्झॅक्शन असतात माझी. अशी कुठली बँक आहे तर मला सजेस्ट करा आणि बघू काय होते काय ना. तर जास्तीत जास्त कस्टमर कॅशवाईज घेईल. आता या कस्टमरला बसायपूर्वी सांगितलं, म्हटलं भाऊ कॅश असेल तर या, नाही तर राहू द्या म्हटलं, कारण माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही म्हटलं. कारण माझं हेवी ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे माझं बँक बंद पडलं आहे असं सांगितलं त्यांना. तरी त्यांनी परत ट्राय केलं, तरी झालं नाही. मग त्यांनी जाऊन कॅश आणली, कॅश दिले 50 रुपये. तर मला असं वाटतंय की दुसरं फॅम्पे तर खोलू शकत नाही, कारण आपल्याकडे एकच मोबाईल आहे. 2 मोबाईल असतात, एक मोबाईल इथं लावला असता ब्लॉगिंगसाठी आणि दुसरा मोबाईलवर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलं असतं. ते मला करायचं आहे बरं का. त्यासाठी बघतो मी एखादा सेकंड हँड मोबाईल, पण एवढी लायकी नाही माझी सध्या तरी की सेकंड हँड मोबाईल बी घ्यायचं. तर असं ते होईल तेव्हा होईल नवीन मोबाईल घ्यायचा विषय. सध्या तरी फॅम्पेवर चालणार आहे. नवीन अकाउंट खोलणार नाही, मेंटेनन्सला पैसे नाहीत आपल्याला. कारण चेकबुक घ्यायला, गुगल पे चालू करा, SMS चार्जेस, हे चार्जेस असले काय असेल लागल्या पुढे. आणि कोटकवर पैसे घेऊ शकत नाही, ते गाडीचं अकाउंट आहे, ते गाडीचंच ट्रान्झॅक्शन होणार, बाकी किती नाही होणार. तर आणि हां, आता हे तर झालं. चला हे टॉपिक इथं संपू. बघू भविष्यात कधीतरी खोललं तुम्ही सांगा नवीन अकाउंट, पण सध्या जरी नाही खोलणार. आणि ब्लॉगिंगसाठी जसं की सांगितलं की एक मोबाईल पाहिजे मला, आणि जे तुम्हाला सगळं दाखवल मी सध्या काय करतो काय नाही, किंवा एक कॅमेराच घेईल भविष्यात. याला गाडी नील झाल्यावर बघू. आणि जास्त ट्रान्झॅक्शन जर असं 50 ऑर्डर मारत बसलं तर माझा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मला मोठे ऑर्डर मारावे लागेल आणि मला मोठे ऑर्डरच भेटत नाहीये. तर आपण येतो उशिरा 10-11 वाजता आलो, काही भेटणार तरी 10-11 वाजता येऊन बी 11ला चालू आहे बरं का आपलं सकाळी. आत्ता वाजल्यात की ते सांगतो तुम्हाला 4:42 म्हणजे 5 वाजायला लागलेत आणि आपले 1000 रुपये प्लस चालले. 1000, 1000, 50 का 60 रुपये काहीतरी झाले, जी खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटलं नव्हतं 1000 बी होईल एवढा उशीर येऊन, पण 11 म्हटलं तरी अर्धा एक तास जेवायला इकडे तिकडं 5 तासात 1000 रुपये, म्हणजे तासाला 200 रुपये जो मी कॅल्क्युलेशन ठेवले ते बरोबर आहे. तासाला 200 रुपयाचा धंदा कसाही होतो. म्हणजे दिवसाला फक्त आपल्याला किती तास काम करायच्यात, 5 तास 1000 आणि मेंटेनन्स बी धरून तर 8 तास डोक्यावरून पाणी. फक्त 8 तास रिक्षा चालवायची आणि 1000 रुपये आपले रोजगार. 300 CNG,
303 तास 600 होतं बघा. 200-300 मेंटेनन्स. अजून काय हवंय आपल्याला? फक्त 8 तास गाडी चालवायची, पडेल ती ऑर्डर घ्यायची. आणि असा राहिला तो विषय पैशाचा, ट्रान्झॅक्शनचा, तर त्यासाठी एखादं इन फ्युचरमध्ये आपण हे तुमच्यासाठी बरं का, की तुमच्याकडे बँक अकाउंट असेल साहजिक आहे, त्यामुळे त्याला घेत जा. आणि माझं राहिलं तर विषय, मी कॅशवरच काम करणार सध्या तरी. आणि बघू आता म्हणजे चालू झालं तर फॅमिली चालू सांगण्यात होईलच, पुढे जाणार ते. आणि अजून एक डायमंड, जे सकाळपासून मी रॅपिडोवर 20 एक ऑर्डर मारले असतील. रॅपिडो, उबरने आज काय धंदा दिला, ओलाने 2च ऑर्डर दिले, सगळ्या रॅपिडोवर धंदा झालाय. तर रॅपिडोचे खूप खूप मनापासून आभार आहे. एक गाडी आली पाठीमागनं, मला हलावं लागणार आहेत ना, बघा काय गाडी जाऊ दे, बसल नाही बसल मी हलवतो इथनं. याला बी इकडंच जायचंय, मला जिकडं जायचं असेल लोकांना का तिकडं जायचं, मला हे कळत नाहीये. आता खाली खाली जायचं म्हणून नको बाबा, मी खाली घेतो. कुठं चाललायस? हा इकडंच जायचंय का? जाऊ दे चला या. ओके म्हटलं मॅडम, तुमचं सेवे, आम्ही तर इथे गेस्ट आहोत, चाललोय आम्ही जस्ट लॉगिंग करण्यासाठी थांबलेलो होतो, पण दिलंय जागा. तर डायमंड आज जर भेटलं असतं तर आई शप्प सांगतो 10-20 डायमंडचे 200 रुपये एक्स्ट्रा इन्कम झाली असती माझी, जे की 1000-1100 झाले, आपण 1300 रुपये झाले असते. की काय सांगू, मी एखाद्या दिवशी चांगलं काम केलं तर कंपनीचं दुखतं. सकाळपासून एक डायमंड दाखवलं नाही मला, दाखवलं असतं 200 रुपयाचं. रॅपिडो म्हणून आज माझे 200 रुपयाचा लॉस झालेला आहे. डायमंड दाखवायला हवं होतं त्यांनी, पण आजच नेमकं त्यांना बंद करायचं होतं. तर आजपासून मला वाटतं रॅपिडोचा डायमंड बंद झालंय, जे की का चालू केलं तर काहीच फरक नव्हता. हा, पण प्राइस तेच राहिली असती बघायला गेलं तर, कारण जिथं 49ची ऑर्डर होती तिथं 38ची असती, तेवढंच काय नाही विषय, जाऊ दे, बंद नाही फरक पडतो आपल्याला. आणि बँकेचं बघू, ब्लॉगिंगसाठी कॅमेरा ते बी बघू इन फ्युचर, गरिबी हटली तर. आणि अजून काय, फॅम पे बंद पडली ते सांगितलं, अजून काय सांगायचं होतं, बास काय सांगू आता. खूप चांगलं काम झालंय बघायला गेलं तर. मॉरल ऑफ द स्टोरी, खूप चांगलं काम झालंय, असंच काम केलं पाहिजे. 5-5, 8-8 तासात जास्त काम करायचं नाही. आता ठरलंय आपलं 8 तासाच्या वर काम करायचं नाही. 8 ते 10, पहिले 10-12, 18 नाही, 18 एवढं नाही, 15-15, 16-17 तास तर काम केलेलं आपण. त्यात तर काय होणार नाही आपण तेवढं. 10 तास भरले तिथं पार्टनरचं हे होतं, भुगा होतं, त्यामुळे आपण आता 8 तास किंवा 5 तास एवढंच काम करणार आहे. 8 तास चल, 10च्या वर नाही, 10 तासाच्या आत आपण आपलं CNG मेंटेनन्स सगळं काढून घरी जाणार आहोत रोज. तर बघूया उद्यापासून 10 तासात काय होते का नाही, फक्त 10 तास काम करायचं. तर आता टायटल मला वाटतं हेच असेल, फक्त 10 तास. तर चला आजचा ब्लॉग इथंच संपूया. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल ब्लॉग, कारण बरेच लोक म्हणतात होत नाही भाऊ, इथं 11ला येऊन 5ला 1000 करतोय, अजून काय पाहिजे. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया, भेटूया नेम ब्लॉग येतो. शुभरात्री, बाय.